अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यात यंदा 5 सोमवार आलेले आहेत। हिंदू धर्मात श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे। हा महिना व्रतवैकल्यांचा महिना आहे। श्रावण महिन्यात संपण्याआधी हे फूल कुठे दिसेल तर ते घरी घेऊन या। श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे मिळालं तर तुमची कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। चहूबाजूंनी पैशांचा ओघ वाढेल। आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। घरामध्ये सुख समृद्धी येईल। असा हा उपाय आपल्या कशा प्रकारे करायचा आहे, हे जे फूल आपल्याला घरात आणायचं आहे या फुलाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। यामुळे काय होईल, तुम्हाला मी जे नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन येईल आणि त्यामुळे तुम्ही माझा जो कुठला नवीन व्हिडिओ बनवलेला असेल तो तुम्हाला सर्वप्रथम पाहण्यासाठी भेटेल आणि तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा आहे तो मिस होणार नाही। त्यासाठी चॅनलला लाईक आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। तर पहा, हा जो आपल्याला उपाय करायचा आहे तो आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे। श्रावणातील कुठल्याही वारी हा उपाय तुम्ही केला तरी चालेल, पण शक्य झाल्यास तुम्ही तो श्रावणाच्या सोमवारी केला तर उत्तमच होईल, पण शक्य नाही झाल्यास इतर दिवशीही केला तरी चालेल। श्रावणी सोमवार प्रत्येक दिवस हा शुभच आहे, त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कुठल्याही दिवशी केला तरी चालेल, पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न श्रावणी सोमवारी करण्याचा प्रयत्न करा, कारण श्रावण सोमवाराच्या दिवशी शिवत्व हे जागृत असतं। त्यामुळे केलेल्या सेवेचे उपायाचे फळ तुम्हाला शीघ्र मिळतं। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर श्रावण सोमवारीच हा उपाय करा। सगळ्यात आधी हा उपाय आपल्याला का करायचा आहे हे जाणून घेऊया। तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी दुःखाचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या, शारीरिक समस्या, मानसिक समस्या असतील। कितीही कष्ट केले तरी म्हणावे तसं फळ तुम्हाला मिळत नाही। केलेल्या कष्टाचं चीज होत नाही। घरामध्ये आलेला पैसा ह्या ना त्या कारणाने निघून जातो। घरामध्ये पैसा टिकत नाही। घरामध्ये आजारपण वाढलेला आहे। घरामध्ये एक व्यक्ती बरी होत नाही तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पडते। महिन्याअखेरीस पैशाची चणचण कायम असते। गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागत असेल आणि कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि काही केल्या मार्ग सापडत नाही। त्यासाठीच आपल्याला हे एक फूल आपल्या घरी आणायचं आहे। हे फूल कोणते आहे तर चला जाणून घेऊया। ते फूल आहे गोकर्णीचं। वास्तुशास्त्रामध्ये हे गोकर्णीचं फूल सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। गोकर्णीच्या फुलाचा उपयोग महादेव, विष्णू आणि शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो। गोकर्णीच्या फुलाचे अनेक उपाय शास्त्रात सांगितलेले आहेत। घरात गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि कुटुंबामध्ये सर्व व्यक्तींची मनस्थिती शांत राहते व कुटुंबामध्ये सकारात्मकता वास करते। घरामध्ये गोकर्णी लावणे खूप शुभ असते, त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न होतात। माता लक्ष्मीच्या आणि भगवान कुबेरांच्या आशीर्वादाने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते। एवढं महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे। असं अनन्यसाधारण असं महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे। म्हणूनच श्रावण महिन्यात संपण्याआधी हा उपाय नक्की करून बघा। जर तुमच्या घरातच हे फुलाचं झाड असेल तर उत्तमच। जर तुमच्या घरामध्ये कर्जबाजारीपणा वाढत असेल तर हा उपाय नक्की करून बघा, कारण लक्ष्मी ही चंचल असते, ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही। त्यासाठीच हा उपाय नक्की करा। त्यासाठी गोकर्णीचं फूल, एक पाण्याने भरलेला कलश आणि चिमूटभर काळे तीळ या कलशात टाकायचे आहेत। गोकर्णीचं फूल तुमच्या जवळच असलेल्या एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगाला ते पाणी आणि गोकर्णीचं फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर महादेवाचा मंत्र म्हणजेच मृत्युंजय मंत्राचा 108 किंवा शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही जप करू शकता। गोकर्णीचं फूल घेऊन जे आपण महादेवाला अर्पण केलेलं गोकर्णीचं फूल असतं ते तुम्ही घेऊन घरी जा आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पैसा, धनसंपत्ती म्हणजे जे काही दागदागिने ठेवता किंवा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुमची तिजोरी आहे त्या ठिकाणी तुम्ही ते गोकर्णीचं फूल नेऊन ठेवा। तर त्यामुळे काय होईल, त्या फुलांमध्ये जे काही माता लक्ष्मीचा आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद किंवा
शंकराच्या पिंडीवरती वाहिल्यामुळे त्यामध्ये ज्या काही शक्ती निर्माण झाल्या आहेत त्या आपल्या तिजोरीमध्ये वास करतील. त्यासाठी तुम्ही ते फूल आपल्या जिथे धनसंपत्ती ठेवतो त्या ठिकाणी ठेवा. दुसरा उपाय असा की निळ्या गोकर्णीचं फूल घेऊन त्यावर मीठ, खडे मीठ असेल किंवा तुमचं साधं घरातलं जे कुठलं मीठ असेल ते घ्यायचं आहे. आणि ज्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडथळा येत असेल किंवा जे व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील, त्यांचा आजारपण दूर होत नसेल, तर तुम्ही नक्की त्यांच्यावरून ज्याप्रमाणे आपण घड्याळीचा काटा फिरतो ना त्याप्रमाणे त्यांच्यावरून ते मीठ आणि गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आणि त्यांच्यावरून असं आपल्याला ओवाळून घेऊन ते वाहत्या पाण्यात, शक्य होईल तर वाहत्या पाण्यामध्ये टाका. आणि जर शक्य नसेल तर तुमच्या इथे एखादं झाड असेल तर त्याच्या मुळाशी टाकलं तरी चालेल. तर त्यामुळे काय होईल, तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा विवाहामध्ये जे काही समस्या येत असतील त्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या संधीचे मार्ग उपलब्ध होतील. त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मी, कुबेर आणि भगवान शिवशंकरांचाही आशीर्वाद लाभेल. तर हे उपाय नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही अशीच नवनवीन माहिती पाहायची असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. थँक्यू.